मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, या जिल्ह्याचे सुपुत्र आणि राज्यमंत्री आदरणीय योगेशजी कदम, लांजा राजापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय किरण भैया, जिल्हा प्रमुख राहुलजी पंडित, भाजपाचे समन्वयक दीपकजी पटवर्धन, व्यासपीठावर उपस्थित असलेल्या रत्नागिरी नगरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, तालुका प्रमुख बंड्या शेठ साळवी, बाबू शेठ महाप, व्यासपीठावर उपस्थित असलेले भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष सुयोग दळी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच शिवसेनेचे जिल्हा परिषदेचे उमेदवार, भाजपाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार, सर्व पंचायत समितीचे उमेदवार आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं रत्नागिरीमध्ये स्वागत करतो। साहेब, तुमचा पायगुण हा रत्नागिरीच्या विकासाला दिशा देणारा पायगुण आहे। ज्या ज्यावेळी तुम्ही रत्नागिरीमध्ये आला त्यावेळी रत्नागिरीला विकासाचं वेगळं काहीतरी दालन खुलं करून गेला। त्याच्यामध्ये मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, संस्कृत विद्यापीठाचं उपकेंद्र असेल, रतन टाटांच्या नावानं असलेलं स्किल सेंटर असेल, रत्नागिरीचं विमानतळ असेल, रत्नागिरी शहरामध्ये चालू असलेले कॉन्क्रीटचे रस्ते असतील, रत्नागिरी शहराचं विदा सावरकर नाट्यगृह असेल, पोलिसांची कॉलनी असेल, जिल्हा परिषदेची इमारत असेल, जिल्हाधिकारी कार्यालय असेल, पंचायत समितीची इमारत असेल, शिवसृष्टी असेल, 3D मल्टीमीडिया शो असेल, साहेब यादीच संपत नाही एवढा निधी तुम्ही 3.5 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्याला दिला। आणि मला खात्री आहे की ज्या ताकदीनं आज महिला भगिनी आपल्या सभेला उपस्थित आहेत, या भागातल्या, या रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच्या सगळ्या जागा पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या या महायुतीच्या निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत, हा विश्वास या सगळ्यांच्या साक्षीनं आपल्याला जर दिला तर तो चुकीचा ठरणार नाही। साहेब, आज महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे। याचं कारण मगाशी आपण यायच्या अगोदर जे सूत्रसंचालकांनी सांगितलं की या महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिला भगिनींवर सख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारे एकनाथ शिंदे साहेब आहेत, याची जाणीव जशी महाराष्ट्राला आहे तशी माझ्या जिल्ह्यातल्या महिला भगिनींना देखील आहे। आणि तेच आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी महिला भगिनी आलेल्या आहेत। साहेब, एक वेगवेगळे प्रचार काही लोक करतात। काही लोकांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार आहे, त्याच्यावर साहेब तुम्ही बोलालच, परंतु हे 1-2 महिने जे काही पैसे मिळाले नाहीत हे देखील सरकारला योजना बंद करायची आहे, अशा पद्धतीचा गैरसमज आमचे काही उरलेली जी लोक आहेत ते पसरवण्याचा प्रयत्न करतात। पण त्या गोष्टीचा खुलासा केला पाहिजे की ज्यावेळी साहेबांच्या नेतृत्वाखाली ही योजना सुरू झाली त्यावेळी देखील महाविकास आघाडीचे अनेक लोक ही योजना बंद करण्यासाठी कोर्टामध्ये गेले होते। कोर्टानं दाद दिली नाही। मग शेवटी या निवडणुकीच्या सुरुवातीला, निवडणूक आचारसंहिता लागल्यापासून निवडणूक संपेपर्यंत हे महिला भगिनींना पैसे मिळू नयेत यासाठी हे कोर्टामध्ये गेले आणि कोर्टाच्या आदेशामुळं या महिन्यातले आणि मागच्या महिन्यातले 1500 रुपये महिला भगिनींच्या खात्यावर येणं हे शिल्लक राहिलेलं आहे। मग खोडा कोण घालतंय हे आपल्या लक्षामध्ये आलं पाहिजे। साहेब, आम्ही युबीटीचं उभाटाचं तर नावच घेत नाही, कारण काही नावाला पण शिल्लक राहिलेलं नाही। काही लोक थोडी वळवळ करतात, पण तुमच्या नेतृत्वाखाली या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला त्यांना भुईसपाट केल्याशिवाय शिवसेना भाजपचे कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, हा आमचा शब्द आहे। कारण आमचं नेतृत्व जे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत होते साहेब दीपक पटवर्धन, भाजपाचे पदाधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। साहेब, सगळ्यांना मान्य आहे की माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे एखादा कागद घेऊन गेल्यानंतर, एखादं निवेदन घेऊन गेल्यानंतर, मग तो पदाधिकारी असू दे, शिवसेनेचा असू दे, भाजपचा असू दे किंवा सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस असू दे, त्याला खाली हात कधी एकनाथ शिंदे साहेबांनी परत पाठवलेलं नाही। विकासाची कामं तर दिलीच, पण आरोग्याच्या सुविधा एवढ्या मुबलक पद्धतीनं सुरू करून दिल्या की महाराष्ट्रामध्ये 3.5 वर्षात जवळजवळ 400 कोटी रुपयाचा मुख्यमंत्री सहायता निधी वाटप करणारे इतिहासातले पहिले मुख्यमंत्री जर कोण असतील तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत। साहेब, याचा उल्लेख मी एवढ्यासाठीच करतोय, 9 तारखेला तर आम्ही विजयाची भेट तुम्हाला देणारच आहोत,
पण तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही 4 जिल्ह्यामध्ये मंगेश चिवटेंना घेऊन एक संकल्प केलेला आहे की 61,000 शस्त्रक्रिया आम्ही मोतीबिंदूच्या करणार आहोत. कारण ज्या शस्त्रक्रिया घराघरामध्ये जाऊन करणं आज गरजेचं आहे, याचा सर्वे तुमच्या साहेब हेल्थ डिपार्टमेंटच्या टीमनं केला, तुमच्याच संस्थेनं केला. आणि आमच्या समोर एक विदारक चित्र आलं की आमच्या ह्या 4 जिल्ह्यांमध्ये म्हणजे सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये सुमारे 75,000 मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करणं हे शिल्लक राहिलेलं आहे. म्हणून आम्ही संकल्प केला की 61,000 शस्त्रक्रिया आम्ही तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वसामान्य लोकांच्या मोफत करणार आहोत. आणि हे कदाचित रेकॉर्ड साहेब असू शकतं आरोग्याच्या निमित्ताने. आणि म्हणून तुम्ही सर्वसामान्यांवर जे प्रेम करता, सर्वसामान्यांसाठी जो तुम्ही विकास केलेला आहे, त्या विकासातनं उतराई होण्यासाठी आम्ही जर काय करू शकत असू तर हेच आम्ही करू शकतो. कारण ज्या ज्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये जातो, ज्या तालुक्यामध्ये जातो, गावामध्ये जातो, साहेब तिथली एक तरी व्यक्ती उठून उभी राहते आणि आम्हाला सांगते की आम्हाला मुख्यमंत्री सहायता निधीतनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मदत केलेली आहे. आणि हीच साहेब तुमची पुण्याई आहे. आणि हीच पुण्याई शिवसेनेला अतिशय चांगल्या पद्धतीनं लाभदायक आहे, भाजपाला देखील लाभदायक आहे. म्हणून या जिल्ह्यामध्ये ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी जसं मी चिपळूणला सांगितलं 2/3 मेजॉरिटीनं रत्नागिरी जिल्हा परिषद ही 100% महायुतीच्या ताब्यात आलेली असेल आणि त्या ठिकाणी देखील भगवा फडकलेला असेल. साहेब अनेक लोक राजकारण करतात, पण मी असेल, योगेशजी असतील, किरण भैया असतील, आम्ही सगळे जे शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, आम्ही तुमचं राजकारण अतिशय जवळून बघितलेलं आहे. वंदनीय बाळासाहेबांनी पूर्वी कदाचित आदेश दिला होता की 80% समाजकारण आणि 20% राजकारण करा. मी अभिमानानं सांगतो माननीय एकनाथ शिंदे साहेब 100% समाजकारण करतात. म्हणूनच विधानसभेची निवडणूक आपल्याला सोपी झाली, आपल्याला सुलभ झाली, ते आपल्याला कोणालाही नाकारता येत नाही. राज्याचे मुख्यमंत्री साहेब असताना मगाशी साहेब उद्योग विभागाचा एक उल्लेख झाला. आज राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करत असताना तुम्ही मला महाराष्ट्रामध्ये फिरण्याची संधी दिली, तशीच परदेशामध्ये देखील जाण्याची साहेब संधी दिली. साहेब परवा ज्यावेळी डावोसला गेलो तेव्हा माहिती काढली की आजपर्यंतच्या इतिहासातला सलग 4 वेळा डावोसला जाणारा एकमेव उद्योगमंत्री तो साहेब उदय सामंत होता. कारण त्याच्यावर तुमचे आशीर्वाद होते. सलग 4 वेळा कुठचा उद्योगमंत्री महाराष्ट्राचा आजपर्यंत डावोसला गेला नव्हता. साहेब आपण VIT सेमीकंडक्टरचा कारखाना दिला, आपण धीरूभाई अंबानी डिफेन्स क्लस्टर रत्नागिरीला दिलं. साहेब मला हे देखील माहिती आहे की आम्ही ज्यावेळी डावोसला गेलो त्यावेळी या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प आणण्याचा प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये राजापूर लांजा मतदारसंघ असेल, योगेश दादांचा मंडणगड तालुक्यामध्ये होणारी 200 एकरची MIDC असेल, या सगळीकडे आम्ही साहेब उद्योग आणतोय. आणि आमच्यावर साहेब एक काळा डाग होता की रत्नागिरीकर उद्योग स्वीकारत नाहीत. साहेब मी अभिमानानं सांगतो तुमच्या नेतृत्वाखाली उद्योगमंत्री झाल्यानंतर हा रत्नागिरी जिल्हा आता उद्योग स्वीकारायला लागलेला आहे. कारण आमची मुलं आम्हाला मुंबईला पाठवायची नाहीत, आमच्या मुलांना रत्नागिरीतच त्यांना नोकरी द्यायची आहे, राजापुरातच त्यांना नोकरी द्यायची आहे, मंडणगडला त्यांना नोकरी द्यायची आहे. म्हणून आमच्या पालकांनी देखील मानसिकता केली की आता प्रकल्प आले पाहिजेत, प्रदूषणकारी प्रकल्प होऊ देणार नाही हा साहेब तुमचा संकल्प आहे. त्याच्यामुळे या निसर्गरम्य रत्नागिरीमध्ये कुठचाही प्रदूषणकारी प्रकल्प येणार नाही याची ग्वाही देखील तुमच्या साक्षीनं राज्याचा उद्योगमंत्री म्हणून देतो. साहेब चिपळूणमध्ये एक थोडा गैरसमज पसरवला जातोय. लक्ष्मी ऑर्गॅनिक नावाची एक कंपनी आहे जी इटलीमध्ये PFAS बनवायची, म्हणजे PFAS नावाचं एक केमिकल असतं, ते आता चिपळूणला बनवलं जाणार आहे. अशा पद्धतीचा एक गैरसमज या जिल्ह्यामध्ये पसरवला जातोय. साहेब तुम्ही किती संवेदनशील आहात मला माहिती आहे, तुम्ही किती भावनाप्रधान आहात मला माहिती आहे. साहेब तुमच्या साक्षीनं सांगतो या निसर्गावर घाला घालणारा एखादा प्रकल्प जरी रत्नागिरीमध्ये येत असेल त्याला आम्ही शिवसेना म्हणून कडाडून विरोध करू, भाजपा म्हणून कडाडून विरोध करू, परंतु PFAS आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये व्हायला देणार नाही. हे साहेब आमची भूमिका आहे. कारण शेवटी आम्ही प्रकल्प आणत असताना पर्यावरणाला पूरक असे प्रकल्प आणले. VIT सेमीकंडक्टर हा देखील प्रकल्प पर्यावरणाला पूरक आहे. डिफेन्स क्लस्टर जे येत आहे ते देखील पर्यावरणाला पूरक आहे. आणि पुढच्या वर्षी साहेब जेव्हा तुम्ही याल त्यावेळी तुमच्या हस्ते आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या हस्ते आम्हाला या सगळ्या प्रकल्पांची उद्घाटनं करायची आहे. आणि म्हणून साहेब विकास तर होतोच आहे, पण या रत्नागिरी जिल्ह्यातला एखादा मुलगा आपल्याला रोजगार नाही म्हणून ज्यावेळी चाकरमानी म्हणून किंवा कोकणकर म्हणून मुंबईमध्ये जायचा, 2 वर्षानं या सगळ्या आयांच्या समोर त्यांचा मुलगा नोकरी करेल अशा पद्धतीची भूमिका आम्ही परवा साहेब डावोसला जाऊन घेतली. आणि तुमच्या नेतृत्वाखाली आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आजपर्यंतच्या इतिहासातले सगळ्यात जास्त आम्ही MOU केले, त्याची संख्या आहे 30 लाख कोटी. आणि त्याच्यातले प्रकल्प नक्की आम्ही रत्नागिरीमध्ये आणणार आहोत. आणि ते आणण्यासाठी आपण देखील पाठबळ द्यावं.
एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सांगतो साहेब, खासदारकीची निवडणूक झाली, आमदारकीची निवडणूक झाली, नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. साहेब, खासदारकीच्या निवडणुकीपासून आतापर्यंत या रत्नागिरी जिल्ह्यानं साहेब तुम्हाला अपेक्षित असलेलं मतदान केलेलं आहे, देवेंद्रजींना असलेलं अपेक्षित मतदान केलेलं आहे. त्याच्यामुळं कोकणवासियांच्या निमित्तानं मला अजून एक आपल्याला विनंती करायची आहे की अनेक लोक दुबईमध्ये जातात आणि तिथं जाऊन ग्लोबल विलेज बघतात. साहेब, आमची एक संकल्पना आहे, या कोकणाला निसर्गरम्य बनवण्यासाठी किंवा पर्यटन स्थळ बनवण्यासाठी आपण 200 कोटी रुपयाचं झू रत्नागिरीमध्ये दिलंय. पण याच्या पुढे जाऊन सीवर्ल्ड सारखा प्रोजेक्ट रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला पाहिजे आणि दुबई सारखी एक फार मोठी सिटी ज्याच्यामधनं जो माणूस परदेशामध्ये जाऊ शकत नाही तो माझ्या रत्नागिरीमध्ये येऊन या सिटीचा आस्वाद घेईल, अशा पद्धतीचे जे प्रकल्प आहेत त्याच्यासाठी देखील साहेब आपण निधी उपलब्ध करून द्यावा. कारण तो फायदा डायरेक्ट ग्रामीण भागातल्या जनतेला होणार आहे. आणि साहेब, मी देखील नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामधून निवडून येत नाही, मी देखील माझा जन्म देखील ग्रामीण भागामध्ये झाला आहे, मी देखील पंचायत समितीचा मतदार आहे, मी देखील जिल्हा परिषदेचा मतदार आहे. त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे की ज्या पद्धतीनं नगरपालिकेला आपण ताकद दिली, नगरपालिकांचा विकास केला, तसाच देवेंद्रजींच्या आणि तुमच्या नेतृत्वाखाली या रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाचा विकास आपण करावा एवढीच विनंती करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.